तर ती फोर व्हीलर काही तुमच्या आईच्या डॅश 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 डॅशमध्ये टाकण्यासाठी तुम्ही घालता का मेन रोडला? त्या सोमवार पेठेत ती जागा आहे का रे फॉर्च्युनर मग घालायची? तुझी अक्कल काही डॅश डॅश खायला जाती का? मित्रांनो, हा व्हिडिओ मी पहिलेच सांगतो त्या फोर व्हीलरवाल्यांसाठी जे माहीत असूनसुद्धा मेन रोडच्या ट्रॅफिकमध्ये फोर व्हीलर टाकतात. परत एकदा सांगतो, ते फोर व्हीलरवाले जे माहीत असून येडेचाळे करतात. खरं मला एक सांगा, जर तिथं स्पष्टपणे बॅरिकेड लावलेले आहे सण उत्सवाच्या टायमाला की फोर व्हीलर अलाउड नाही आहे म्हणून, तर ती फोर व्हीलर काही तुमच्या आईच्या डॅश 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 डॅशमध्ये टाकण्यासाठी तुम्ही घालता का मेन रोडला? एक तर झालं या फोर व्हीलरवाल्यांपायी एवढा तमाशा होतो. टू व्हीलरवाले सोडा, साधे पायी चालणाऱ्यांनासुद्धा चालायला जागा राहत नाही. एक तर हे हरामखोर स्वतः AC गाडीत बसता, यांना ना ऊन लागत ना पाऊस लागत, वरून हत्तीसारखे डुलत 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 चालत आहे. सिग्नलवर सिग्नल सुटला तरी 10-20 सेकंद लागतं त्यांना तो हत्ती काढायला सिग्नलवरून. त्यापायी त्रास होतो कोणाला? टू व्हीलरवाल्यांना. आम्हाला ऊन लागतं, पाऊस लागतो, हे AC मध्ये बसणार, काचा पॅक करून बसणार, यांना धूळ नाही, पोल्युशन नाही, सगळा टू व्हीलरवाल्यांनी झेलायचं. त्याच्यात वरून मेन रोडसारख्या ठिकाणी RK, MG रोड, शालीमार कशाला टाकतं रे फोर व्हीलर? माहीत बरं, सोमवार पेठेच्या गल्ल्यांमध्ये गल्लीबोळांमध्ये यांची फोर व्हीलर, ते कानडे मारुती लेनच्या चौकात, सोमवार पेठेच्या गल्लीमध्ये, फावडे लेनमध्ये, जिथून टू व्हीलरवाले शॉर्टकट शोधतात तिथून हे फोर व्हीलरवाले घुसतात. जिथून म्हणजे अक्षरशः त्या मेन रोडच्या गल्लीबोळांमधून यांच्या फोर व्हीलर पळत राहतात. कशासाठी? वरून यांच्या गाडीला स्क्रॅच लागायला नको, इकडे बघतील मागं बघतील पुढे बघतील, स्क्रॅच नको लागायला, हे नको व्हायला, ते नको व्हायला. भले समोरच्याची गांड फाटली तरी चालेल त्या उन्हामध्ये त्या पावसामध्ये. मी तर म्हणतो मेन रोड, RK, शालीमार टोटल फोर व्हीलर बंद झाल्या पाहिजे. या नाशिकमध्ये पार तमाशा मांडून ठेवला या फोर व्हीलरवाल्यांनी. फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, थार सारख्या गाड्या घालतात या गल्ली बोळांमध्ये. त्या सोमवार पेठेत ती जागा आहे का रे फॉर्च्युनर मग घालायची? तुझी अक्कल काही डॅश डॅश खायला जाती का? वरून यांच्या महाराणीसारख्या बायका मेन रोडच्या एखाद्या साडीच्या दुकानासमोर हे फोर व्हीलर लावणार, तिथून ह्यांच्या महाराण्या उतरणार. ते उतरण्यासाठी 5 मिनटं, गाडी लावण्यासाठी 5 मिनटं. ती महाराणी जोवरच शिड्या सोडून जात नाही दुकानात साडीच्या, तोवर हा महाराज फोर व्हीलर लावून बाकी त्यांची अडवणूक करणार त्या मेन रोडमध्ये. ह्याच्यापायी मागं 17 टू व्हीलरवाले अडकून पडले, पण ह्याची महाराणी जात नाही तोवर हा ह्याची गाडी काढणार नाही त्या मेन रोडमध्ये. छोट्या गोष्टीसाठी फोर व्हीलर लागते कशाला तुम्हाला? एका माणसाचं काम राहतं, तो 6 सीटरची गाडी घेऊन निघतो नाशिकमध्ये, लागते कशाला एवढी? काही लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही गाड्या काढताय का? काय प्रॉब्लेम काय तुमचा? जर एकाचं काम आहे, दोघांचं काम आहे, तरी बाईक सफिशियंट आहे. त्याच्यासाठी फोर व्हीलर काढायची काय गरज आहे? बरं काढायची तर आउटसाईडने काढा ना. बरं मेन रोडमधून ट्रॅफिकमधून हे फोर व्हीलर टाकतील. त्याला सिग्नल सुटून 20 सेकंद होता तरी यांची गाडी हलत नाही लवकर सिग्नलवरून राव. एक तर यांच्यासाठी वेगळी लेन करत जा, नाही तर टू व्हीलरवाल्यांसाठी वेगळी लेन करत जा. पांढरा हत्ती. पण तू टाकतोस कशाला त्या मेन रोडमध्ये? ती जागा आहे का फोर व्हीलर टाकण्याची? का टाकतो तू? का कारण सांग ना. उगाच टाकतो. होळकर पूल आहे, द्वारका आहे, तुला तर आउटसाईड जायचं आहे, मग मेन रोडमध्ये जायचं आहे तर टू व्हीलर आण, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापर, रिक्षा वापर. 2 जणांसाठी मेन रोडला कोणाचं काम असतं रे? बरं पुरी फॅमिली आणायची तर गंगेवर गाडी पार्क कर, एवढी मोठी पार्किंग आहे खाली. पण नाही, हा भाऊ मेन रोडलाच घुसवणार गाडी. तुला माहिती आहे का, तू स्वतः काचा पॅक करून ACत बसतो, बाहेर टू व्हीलरवाले उन्हा पावसात तडपत उभे राहता, तुझ्या पुऱ्या खानदानाचा उद्धार होतो बाहेर. तुला माहिती आहे काय? कधी काचा खाली करून ऐकत जाय, अख्खं खानदान बाहेर काढतं, मागचे पुढचे. चांगलं आहे का हे? शोभतं का? नाही ना शोभत. मी पुण्यातल्या मेन रोड, दगडूशेठ हलवाईच्या किंवा शनिवार वाड्याच्या परिसरासारख्या एरियांमध्ये ऑब्झर्व केलं आहे की तिथं प्रत्येक चौकात एक ट्रॅफिक पोलीस आहे. आपल्या नाशिक पोलिसांनीसुद्धा मेन रोड, RK, शालीमार, MG रोड ते थेट CBSपर्यंत प्रत्येक चौकामध्ये एक ट्रॅफिक पोलीस उभं करायला पाहिजे, जेणेकरून या बेशिस्त वाहन चालकांना गाडी चालवण्याची शिस्त लागेल. ठीक आहे, ही एक काळाची गरज आहे. नाशिकमध्ये भयंकर ट्रॅफिक वाढलेली, एकदम भयानक काम झालेलं आहे. आणि आमचे टू व्हीलरवाले पण काही कमी नाही. दुसऱ्या लेनमधून सिंगल रोड आहे ना, आपण डाव्या बाजूने जातोय ना, येणारा उजव्या बाजूने येतोय ना, मग तू आरामखोर तू त्याच्या मड्यावर कुठं गाडी घालतो समोरून छपरी साला. वरून ट्रिपल सीट छपरींचं तर त्यांच्या डोक्यात काय चालू राहतं ते समजत नाही. त्यांच्या गांडीतले किडे एवढे, हे भाई समोरून जातील, अरे पण समोरच्याला येऊ तर दे. तो समोरचा फोर व्हीलर समोर त्याच्या अंगावर कुठं गाडी घालतो, तो जाईल कसा? तुझ्या पण खानदानाचा उद्धार होतो तू अशी गाडी टाकली तर.